We were dealing with the remedies for the breach of contract up to the point. Two remedies we have discussed. Number one, we have discussed suit for rescission, that is for the cancellation of contract, you can file the suit. And the second remedy we have discussed is the damages. Okay. Now the third remedy is suit for quantum merit, which is written at the last. So first of all, we'll take out the third remedy in the form suit for specific performance. If you remember, I have told you that I don't want damages. I don't want any alternative remedy. I want only what has been stated in the terms of a contract. जे कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स मध्ये डिसाइड झालेलं आहे तेच पूर्ण करून पाहिजे. म्हणजे मला कोल्हापूर नाक्यावरचं घर नको, मला सांगली नाक्यावरचं घर नको, मला जे आपलं ठरलेलं आहे तेच घर पाहिजे, तीच प्रॉपर्टी पाहिजे. मला तेच शेत पाहिजे किंवा तोच माल पाहिजे. व्हॉट एव्हर इट मे बी, व्हॉट एव्हर डिसाइडेड इन द टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट तेच पूर्ण करून पाहिजे. म्हणजे काय सांगा, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यावरती आपल्याला 8व्या युनिट मध्ये सुट्टा ब्रॉड क्वेश्चन येतो. स्पेसिफिक परफॉर्मन्स एक VVIP क्वेश्चन आहे ब्रॉड क्वेश्चन साठी म्हणून. बघा, इन सर्टन केसेस ऑफ द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट damages are not an adequate remedy. कधी कधी पैशानं नुकसान भरून येत नाही. Damages are not adequate remedy. Okay, the court may in such a cases direct the party in breach to carry out his promise according to the terms of contract. This is a direction by the court for specific performance of a contract. त्यावेळेला कोर्ट ज्यावेळेला damages adequate remedy होत नाही, ऑर्डर करतात की स्पेसिफिक परफॉर्मन्स करा तिथं. कुणाला ऑर्डर करेल, ज्यानं ब्रीच केलेला आहे त्याला. आता इथे परत तसंच कालसारखं काय A आणि B करायचा की कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स कधी ग्रँट करेल आणि कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स कधी ग्रँट करणार नाही. सो विल डील विथ द पार्ट 1. When the court grant the specific performance will deal. Okay, number 1 बघा. When the act agreed to be done in such that compensation in money for the non-performance is not an adequate relief. पैशानं ते नुकसान भरून येणार नाही. Compensation in a money for non-performance is not an adequate relief. Okay, तेवढी मोक्याची जागा मला 10 लाख रुपये नुकसान भरपाई दिली तरी सुद्धा मला परत मिळणार नाहीये. म्हणजेच माझं नुकसान असं होईल जर कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झालं तर की जे पैशानं भरून निघून येणार नाही. सो number 1, when the court grant the specific performance, when compensation in money for its non-performance is not a adequate relief. Okay, and number 2 काय माहितीये, ज्या वेळेला ना नेमकं नुकसान काय होतंय हे काउंट करायला काही मेजरमेंट नाहीये आपल्याकडे. where there exists no standard for ascertaining the actual damage caused by the non-performance of act agreed to be done. त्या नॉन परफॉर्मन्स मुळे नेमकं काय नुकसान होणार आहे ते नुकसान काउंट करायला आपल्याकडे काही स्टँडर्ड नाहीये तिथं. म्हणजे काउंट करणं शक्य नाहीये तिथं. ओके, व्हॉट इज एक्झॅक्ट डॅमेज इज कॉज्ड बिकॉज ऑफ द नॉन परफॉर्मन्स. नो स्टँडर्ड एक्झिस्ट फॉर ascertaining that particular damage. And the last point is that one, when it is probable that compensation in money would not got for the non-performance of act agreed to be done. अराउंड तोच मुद्दा की कॉम्पन्सेशन इन मनी न तुमचं जे काय प्रॉबेबल नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून निघणार नाहीये तिथं. ओके, सो दिस 3 थिंग्स अराउंड तिन्हीचा अल्टिमेट मुद्दा तोच आहे की पैशानं नुकसान भरून निघत नाहीये. तर कोर्ट कॉम्पन्सेशनच्या ऐवजी काय ग्रँट करेल सांगा, तर जे कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स मध्ये ऍग्री झालेलं आहे तेच फुलफिल करा. म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सची ऑर्डर कोर्ट काय करेल तर करेल ती. तर आता अपोजिट साइडला